हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली माऊली ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्प्रदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय गाथा प्रवचनमाला विवेचन यासाठी निवडलेला अभंग किंबहुना रोजच्या प्रवचनमालेच्या क्रमशः पद्धतीने आज चिंतनासाठी आपल्या समोर असलेला अभंग अतिशय गोड अशा स्वरूपाचा आहे. बोलिलो तो ते काही तुमची आहिता वचन नेनता क्षमा कीजे वाट दावी तया न लगे रुसावे आतिथ्याई जिवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी उभाळिता वरी आतच रे तुका म्हणे हित देखण्यासी कळे पडती आंधळे कृपा माझी वाट दावी तया न लगे रुसावे आतिथ्याई जीवे नाश पावे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्या समोर या ठिकाणी मी उद्धृत केलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज एक अत्यंत स्पष्ट परखड बोलणारे संत आणि म्हणून अनेक ठिकाणी जिथे जिथे त्यांना काही चुकीचं वाटतंय न्यून वाटतंय त्या त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं प्रहार करणं अत्यंत कडक शब्दामध्ये मार्गदर्शन करणं हे महाराजांचं काम चालूच होतं. पण असं काही काम करत असताना काही माणसांची मनही दुखावली जात होती आणि कदाचित त्या प्रसंगातून त्या लोकांना पुन्हा समजावून सांगण्यासाठी महाराजांनी आजचा अभंग सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. महाराज म्हणतात जे काही मी आजपर्यंत बोललो ते तुमच्या हितासाठी बोललो, पण काही शब्द बोलण्याच्या ओघामध्ये निघून गेले असतील, कडक निघून गेले असतील तर त्यासाठी क्षमा करा. जो मार्ग दाखवतो मार्गदर्शन करतो त्याच्यावर रुसू नये असं तुकाराम महाराज म्हणतात. नाहीतर ज्याचं मार्गदर्शन करायचंय ज्याला मार्गदर्शन करायचे त्याचाच सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या वैद्यानं कडू औषध दिलं लिंबासारखं तर त्या औषध देण्याचा हेतू रोग बरा व्हावा हे असतं. पण जर ते औषधच घेतलं नाही ते स्वीकारलंच नाही तर रोग अंगामध्ये सर्वत्र संचार करेल
आणि त्यातही त्या व्यक्तीचा नाश होईल. महाराज म्हणतात, एखादी चांगली गोष्ट असेल, हित असेल, पण ते देखण्याला कळतं, ज्या डोळसाला कळतं. आंधळा मात्र खड्ड्यामध्ये कुपामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. अर्थात हा आंधळा अज्ञान रूपी आंधळा असं तुकोबारायांना इथे अभिप्रेत आहे. चारही चरणाचा हा मतितार्थ आपल्या समोर ठेवलाय. वारकरी संप्रदायातील एक अत्यंत माऊली तुकोबारायांच्या विचारांची श्रद्धापूर्वक सेवा करणारे आमचे गुरुबंधू परमादरणीय प्रेमानंदजी महाराज तथा आंबेकर शास्त्रीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा गाथा चिंतन महोत्सव आणि या गाथा चिंतन सेवेतील आजची प्रवचन सेवा आंबेकर शास्त्री महाराजांनी आमच्याकडे सोपवली. आपण सर्व त्यांना सहकार्य करणारी मंडळी या ऑनलाईन प्रवचन सेवेसाठी मला ठाऊक आहे की अत्यंत चांगले तज्ञ असे तंत्रज्ञ लागतात, याच्यातली जाणकार मंडळी लागतात, तेव्हाच ही सेवा शेकडो हजारो भाविकापर्यंत पोहोचू शकते. म्हणून आंबेकर शास्त्री महाराजांच्या सोबतीनं ही सेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत वेळ देऊन सुंदर प्रकारचं नियोजन करणारी जी काही आमची तंत्रज्ञ मंडळी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि सेवा सुरू करत असतानाच कोविडचा हा जो कालखंड सद्यस्थितीमध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे सर्वच गोष्टींवरती जी बंधनं आली, त्यामध्ये कीर्तन, भजन, पूजा, अर्चा, प्रार्थना या सामुदायिक सेवेवरती बंधनं आलेली आहेत. व्यक्तिगत सेवा तर आपली सर्वच भाविक मंडळी आजही करीतच आहेत. मला असं वाटतं की कोणताही निका वैष्णव आणि निष्ठावंत वारकरी हा आपली सेवा काहीही झालं तरी तो खंडित होऊ देत नाही. आणि म्हणून सर्व वारकरी आपापल्या परीने व्यक्तिगतरित्या भजन करतायत, चिंतन करतायत, पूजन करतायत, नामस्मरण करतायत, परंतु सार्वजनिक सेवेमधून जो मिळणारा आनंद आहे त्याला मात्र आपण पारखे झालेलो आहोत असं म्हणावं लागेल. कारण नाम जप आज आपल्याला घडतोय आणि कदाचित तो अधिक चांगल्या पद्धतीने घडण्याची सुसंधी सुद्धा या लॉकडाऊन मध्ये आहे. पण नामघोष करण्याची संधी मात्र सध्या आपण त्यापासून थोडेसे वंचित आहोत. अर्थात तरीही गाव खेड्याच्या पातळीवरती आपापल्या परीने लोक छोटे मोठे कार्यक्रम करतातच आहे आणि ते जरूर करावेत. त्याचं कारण जगामध्ये आता सर्वत्र सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून 100-50, 100-200 लोकांनी एकत्र येऊन नियम पाळून जर काही भजन पूजनादी, कीर्तन प्रवचनादी सेवा केल्या तर ते काही वावग होईल असं वाटत नाही. आणि म्हणून या सगळ्या बंधनाच्या काळात आता तरी ठीक आहे, परंतु ज्या वेळेला आपण सर्वांनी ही प्रवचनमाला सुरू केली त्यावेळेचा काळ अत्यंत कठीण होता आणि अशाही काळामध्ये आपली सेवा सुरू राहावी, लोकांपर्यंत संत विचार पोहोचावेत, या तळमळीने आंबेकर शास्त्री महाराजांनी हा उपक्रम सुरू केला, तो रुजवला आणि त्या माध्यमातून रोज ही प्रवचन सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेवरती सुरू झाली. खर तर जगद्गुरु तुकोबाराय हे संत आहेत, परंतु प्रत्येक संत जसे एक आगळं वेगळं आपलं वैशिष्ट्य घेऊन या भूतलावर आलेले आहेत, तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा. मला असं वाटतं खाद्यपदार्थांमध्ये सर्वच पदार्थ आपल्याला तुष्टी आणि पुष्टी देतात, पण तरी देखील प्रत्येक पदार्थाची चव भिन्न असते, त्यातील गुणधर्म भिन्न असतात, त्याचे परिणामही भिन्न असतात. तसंच संत महात्मे सुद्धा सर्व संत जगत हितासाठी या ठिकाणी येतात, पण तरी देखील त्यांचाही प्रत्येकाचा काही वेगळा स्वभाव असतो, वेगळी शैली असते आणि आपल्या वेगळ्या शैलीनुसार, स्वभावानुसार ते समाजाचं मार्गदर्शन करत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा स्वभाव जर आपण ध्यानात घेतला तर त्यामध्ये अपार करुणा आणि समाजहित साठलेला आहे आणि म्हणून अनेक प्रकारचे
प्रतिबंध समोर आल्यानंतरही किंवा समाजातील अनेक लोकांनी त्रस्त करून सोडल्यानंतरही माऊलींच्या मुखातून कोणताही अपशब्द बाहेर पडला नाही. या उलट माऊलींनी जगताच्या हितासाठी आपल्या सद्गुरूंकडे आग्रह धरून सुखाचं पसायदान मागितलं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. माऊलींचा स्वभावच आहे. ज्ञान हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. शांती हे नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे. तो त्यांचा स्वभावगत गुण आहे आणि त्यामुळे त्यांची शांती कधी भंग पावली नाही. अत्यंत प्रेमळ भक्ती करणं हा नामदेवरायांचा स्वभाव आहे आणि ती भक्ती ते अखंड करीत राहिले. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा समाज हित ध्यानात घेऊनच या भूतलावर अवतीर्ण झालेले महात्मे, परंतु अत्यंत परखडपणे मार्गदर्शन करणं हा जगद्गुरु तुकोबारायांचा स्वभाव. विवेकासहित वैराग्य हे त्यांचं वैशिष्ट्य आणि हे ध्यानात घेऊनच आपल्याला तुकोबारायांच्या अभंगांचे अर्थ समजून घ्यावे लागतात. त्याचं कारण कोणत्या व्यक्तीचं म्हणणं काय हे समजण्यासाठी त्या व्यक्तीचा स्वभाव अगोदर कळला पाहिजे आणि मग त्यांच्या शब्दातील गर्भितार्थ सुद्धा आपल्याला कळू लागतात. स्वभाव कळला की त्यातला गर्भितार्थही कळतो. तसं एखाद्या घरातील गृहिणीचा, आईचा स्वभाव थोडा कडक असतो आणि कडक स्वभावाची ती आई कधी कधी आपल्या मुलांना रागानं म्हणते, हे कार्ट्यांनो बाहेर खेळू नका, घरात मरा. आता या शब्दामध्ये थोडासा कडकपणा आहे, पण मुलांचं हित आहे. आई म्हणते बाहेर जाऊ नका, अडचण आहे, त्यापेक्षा घरात मरा. आता घरात मरा याचा अर्थ काय? मुलांनी मरायचंय का किंवा त्यांनी मरावं म्हणून आई बोलते का? तर मला वाटतं यासाठी आईचा स्वभाव कळला पाहिजे. एका मराठीच्या विद्वानानं विचारलं, का हो आई साहेब, तुम्ही मुलांना म्हणताय घरात मरा, मग बाहेर जाऊन मेले तर काय फरक पडतो? तिनं सांगितलं, आईच्या मरा शब्दाचा अर्थ सुद्धा शतायुषी हा जगा असाच असतो, पण हा अर्थ तुम्हा पंडितांना किंवा विद्वान मंडळींना कळणार नाही. हा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला आई व्हावं लागेल. मला वाटतं संत महात्म्यांचे सुद्धा आपल्याला भाव स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ते जाणून घेण्यासाठी आपण समर्थ आहोत का? तर नक्कीच नाही. कारण आकाशाला गवसणी कशी घालावी, सागर कसा तरुण जावा, हे सगळेच प्रश्न जसे गहन आहेत आणि माणसाच्या जी काही त्याला परमेश्वर दत्त सामुग्री आणि जे काही त्याला मिळालेलं आहे त्या आवाक्याच्या हे सर्व बाहेर आहे. परंतु तरी देखील आपण संत महात्म्यांचं हे भाव भावना विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जसं ज्ञानोबारायांनी म्हटलं की टिटीभू चांचूवरी मापसुये सागरी मी नेनतू त्या परी प्रवर्ते येथ. टिटवीनं समुद्रालाच उपसूनच मी आता टाकते, तुला कोरडं ठाक पाडते असं म्हणावं. आता टिटवी समुद्राला कसं कोरडं करू शकेल? परंतु रागाच्या भरात ती बोलून गेली. आता तो दृष्टांत सांगून मी आपला वेळ घेणार नाही. परंतु आपण सामान्य मंडळी सुद्धा संत महात्म्यांच्या वचनांचा अर्थ लावण्यासाठी असेच अत्यंत सामान्य आहोत, परंतु एक सेवा करण्याचा प्रयत्न आपण करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या अत्यंत परखड स्वभावामुळे जर कुठे काही चुकीचं दिसलं आणि त्याच्यातून जर समाजाचं, धर्माचं, मानवी जीवनाचं अनहित होणार असेल तर महाराज त्याच्यावरती फार परखड बोलायचे. कुठे राजा चुकत असेल तर महाराजांनी त्याच्यावरही भाष्य केलं. आणि अशा पद्धतीनं जर राज्य हे चालत राहिलं तर समाज त्याच्यातून त्रस्त होईल. सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. त्या काळच्या काही राज्यकर्त्यांनी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीची जी परिस्थिती होती, श्री क्षेत्र देहू आणि परिसरात किंबहुना महाराष्ट्र आणि त्याच्या भोवतालच्या प्रांतात यवनी राज्य होतं. राज्य कोणत्या धर्माचं होतं याला महत्व नाही, परंतु ते सामान्य माणसासाठी अत्यंत चाचक होतं. हा त्याच्यातला अर्थ आपण पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे.
आणि मग धर्म म्हणून विरोध करतील तुकोबाराय इतके ते लहान नाहीत, त्यांचं अंतकरण फार व्यापक आहे. परंतु लोकांना जर आपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करायलाच जर मुभा नसेल तर मग ते राज्य काय कामाचं. जसं आज आपण पाहतो अफगाणिस्तानामध्ये कट्टरवादी लोकांचं राज्य त्या ठिकाणी आलेलं आहे आणि जग फक्त प्रेक्षकांप्रमाणे जगातले सगळे देश गंमत पाहत आहेत. हे असंच व्हावं असं चीनला वाटतंय, रशियाला वाटतंय, भारताला त्याचा उद्या त्रास होईल की काय अशी भीती उभी झालेली आहे. अमेरिकेसारख्या देशाने आगंतुक तिथून पाय काढून घेतलाय. जसं चोरांच्या ताब्यात घर द्यावं आणि घरच्या लोकांनी खुशाल बाहेर निघून जावं अशी परिस्थिती अफगाणिस्तानात झाली आणि त्यामुळे तिथले सामान्य माणसं, महिला, मुलं, इतर धर्मीय लोक हे सगळे संकटात आलेले. तुकोबारांच्या काळात सुद्धा ही परिस्थिती होती. त्यावेळेला आजूबाजूला हे असं वातावरण होतं. महाराजांनी त्या काळच्या राज्यकर्त्यांवर सुद्धा आसूड ओढले, त्यांच्यावरही बोलले. महाराजांनी बोलत असताना जे नास्तिक होते त्या नास्तिकांसाठी सुद्धा भरपूर बोलले. वाज तसे बोंब कोणी नायकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. बाबांनो, अरे आम्ही बोंब मारून सांगतोय तरी तुम्ही ऐकत नाही, आणि जर तुम्ही देवाचं भजन करणार नसाल तर तुमची हानी होईल. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणाले, किती सांगो तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. म्हणजे नास्तिकांना सुद्धा भरपूर बोलले. जर तुम्ही देवधर्म परमार्थ केला नाही तर उद्याची परिस्थिती काय होईल. ज्या वेळेला हा आत्मा शरीरातून बाहेर पडेल त्या वेळेला केलेल्या कर्माची सगळी काही हिशेब पावती ते तुम्हाला द्यावी लागेल. आणि ही केलेली कर्म भोगाच्या रूपानं पुढे तुम्हाला तुमच्या समोर उभी ठाकतील. आणि म्हणून यम यातना कशी करतो तेही महाराजांनी सांगितलं. मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे. नास्तिकांना सुद्धा परखड मार्गदर्शन केलं, कधी समजावून सांगितलं, कधी कठोरही बोलले. जे कोणी चुकीचं वागत होते त्यांनाही, जे सोंग ढोंग करत होते त्यांना सुद्धा महाराजांनी सोडलं नाही. देवधर्माच्या नावावर सोंग करणं हा सुद्धा धर्माचा ऱ्हास होण्याचा एक भाग आहे, ध्यानात घ्या. कालच्याला एका ठिकाणी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी एक फार चांगली गोष्ट उद्धृत केली. एक निकाल देताना त्यांनी सांगितलं, गाय हा भारतातील अत्यंत महत्वाचा प्राणी आहे. आपल्यासाठी तर ती देवता आहे आणि म्हणून गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलं पाहिजे. तिचं संरक्षण केलं पाहिजे, गोवंशाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि हे सांगत असताना त्यांनी केंद्र सरकारला सूचना केली, राज्य सरकारांना केली की सरकारांनी याच्यामध्ये कायदा करावा, अध्यादेश काढावा. न्यायालय बोलून गेलं आणि बोलता बोलता ते म्हणाले की गोशाळा काढून गायीच्या चारा पाण्यासाठी जमा होणाऱ्या वर्गण्या आणि पैसे हे स्वतः खाऊन घेणारे काही लोक आहेत, यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे. मला असं वाटतं न्यायालय जे बोललं तेच काम तुकोबाराय त्या काळातही करत होते. म्हणजे उघड शत्रूंना तर स्पष्टपणे बोलायचंच, पण जे घरात राहून त्या घराला पोखरतायत किंबहुना त्याला अधोगतीकडे घेऊन जातायत त्यांना सुद्धा परखडपणानं समजावून सांगणं हेच तुकाराम महाराजांच्या धर्म कार्याचं आणि प्रबोधन कार्याचं वैशिष्ट्य आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून या जगात जर कुणी साधूच वेश घेऊन जर सोंग करून येत असेल तर महाराजांनी त्यालाही खडसावलं. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, असं म्हणून त्यांनाही टाळ्यावर आणण्याचं काम केलं. त्याचबरोबर कुणी एखादा स्वतःला शास्त्री विद्वान समजत असेल पण त्याच्या अंतकरणात जर भक्तीचा लवलेश नसेल तर महाराजांनी म्हटलं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहावा भार माता.
इरांनी व्हावा भारमाता. याचा अर्थ काय? वेद म्हणणारे, वेद जाणणारे अनेक असतील, पण वेदानं जे सांगितलंय ते जगणारे या जगामध्ये किती आहेत, हे महाराजांना नेमकं समाजाला विचारायचं होतं. मला असं वाटतं, शरीरामध्ये जर रोग झाला तर शरीरातला रोग बरा करावा तरच शरीर शुद्धी होते आणि आयुष्य चांगल्या सुस्थितीत जगता येतं. तसं धर्म हा फक्त बाहेरून पोखरला जात नाही, तर कधी कधी धर्माचा सेवक म्हणणारा एखादा जर चुकीचं काम करू लागला तर तिथेही धर्म अडचणीत येतो. आता माझ्यासारखा एखादा कीर्तनकार आहे, स्वतःला तो धार्मिक म्हणवतोय, किंबहुना धर्मातला एक मार्गदर्शक म्हणवतोय, आणि तोच जर का काही चुकीचं काम करू लागला तर तिथेही धर्माचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोन गोष्टी महाराजांच्या समोर त्यावेळेला त्यांना दिसत होत्या. एकतर या धर्मावर परधर्माचे लोक आक्रमण करू पाहत होते, तेही महाराजांना बरं वाटत नव्हतं, आणि धर्मातीलच काही लोक या धर्माचा ऱ्हास करू पाहत होते स्वार्थापोटी, तेही महाराजांना योग्य वाटत नव्हतं. म्हणून अशा अनेक गोष्टींवरती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोरडे ओढले, त्याच्यावरती स्पष्टपणे ते बोलले. परंतु अखेर स्पष्टपणे बोलणं हे जगामध्ये चालतं का, हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्पष्टपणे बोलणं जगामध्ये सर्वांना आवडत नाही, किंबहुना अनेकांना ते आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये कोणाचे तरी हितसंबंध दुखावले जातात, कोणाचा तरी मान दुखावला जातो, आणि त्याच्यामुळे अनेक लोक नाराज होत नसतील एक कशावरून. महाराजांच्या जीवनामध्ये जो संघर्ष त्यांना करावा लागला तो खरं बोलण्यामुळे करावा लागला. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे ध्यानी आलं की मी बोलतोय खरा, बोलण्यामध्ये धर्माचं, समाजाचं, कुटुंबांचं आणि व्यक्तीचंही जीवनाचं हित पाहून मी बोलतोय. पण तरी सुद्धा अनेकांना ते कधी कधी मनाला लागतं, कधी कधी ते प्रतिशब्द करतात, कधी कधी नाराज होऊन दूर जातात. आता दोन गोष्टी असतात, काही लोक नाराज झाले तर गप्प बसतात आणि त्या व्यक्तीपासून दूर जातात, आणि काही लोक नाराज झाले, थोडेसे जर ते परखड असतील तर ते तोंडावरच पुन्हा प्रतिशब्द करतात. जसं घरामध्ये वडीलधाऱ्यांनी समजावून सांगितलं तर काही जण ऐकून न ऐकल्यासारखं करतात, गप्प बसून राहतात, पण त्यांचं काही मनावर घेत नाही. आणि वडीलधाऱ्यांनी सांगितलं पण त्या ऐकायचंही नाही आणि त्यांना बोलूही द्यायचं नाही, म्हणून काही जण त्यांच्याशीच पुन्हा वाद घालीत बसतात. मला सांगा हे किती योग्य आहे? तुकाराम महाराजांना मार्गदर्शन करत असताना समाजामध्ये असे अनुभव येत होते, किंबहुना त्यांच्या चरित्रातून आपल्याला तसं दिसतं. अनेक कधी कधी नास्तिक लोक महाराजांच्या पाठी लागायचे, कधी कधी धर्म श्रद्धा जोपासणारे सुद्धा महाराजांना त्रस्त करायचे. आणि मग महाराज म्हणाले, बाबांनो, मी जे काही बोललोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही रे, ते तुमच्या सर्वांच्या हितासाठी मी बोललो. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, बोलिलो ते काही तुमची या हिता, वचन नेनता क्षमा कीजे. बाबांनो, मी जे बोललो तुमची या हिता, तुमच्या भल्यासाठी मी बोललो. काही शब्द त्यातले थोडेसे कठोर वाटले असतील, चुकीचे, कारण किती सांगू तरी नाही कती भटकीचे, असे काही शब्द हे जरा कठीणच आहे. आता त्याच्याही पेक्षा काही कठीण शब्द आहेत, परंतु ते सगळेच माझ्यासारखा सामान्य कीर्तनकार तरी ते उद्धृत करू शकत नाही. तो अधिकार माझा नाही. कदाचित आमची वडीलधारी साधुसंत मंडळी त्याविषयी सुद्धा परखड सांगतात. परंतु काही ठिकाणी महाराज फार कठोर बोललेत. पण बोलल्यानंतर लोकांना जर त्याचा अर्थच कळाला नाही, जसं घरातला एखादा वडीलधारा माणूस कळकळीनं मार्गदर्शन करतो आणि त्याचा अर्थच जर कळाला नाही तर तो म्हणत असतो, बाबांनो, मी जे काही बोललोय ते तुमच्या हितासाठी बोललो होतो, बाकी आता तुम्ही काय समजायचं ते समजा आणि करा. तसंच तुकाराम महाराज म्हणतात, बोलिलो ते काही तुमची या हिता, वचन नेनता. वचन म्हणजे शब्द, नेनता बोलण्याच्या ओघामध्ये. आता तुकोबारा आज्ञा तर नव्हते, नेनता म्हणाले खरे, परंतु समाजाच्या दृष्टीनं ते त्यांना चुकीचं वाटत होतं ना.
महाराज तर जाणीवपूर्वक बोलले, जाणतेपणानं बोलले. मला वाटतं या जगामध्ये संतांसारखं जाणतं कोण आहे दुसरं? जग हे तात्पुरता विचार करतं. आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला पायाजवळ पाहणं म्हणतात. मागचा पुढचा विचार न करता, जीवनाचं परम कल्याण कशात आहे त्याचा विचार न करता जगातले लोक हे तात्पुरता. हरि ओम. हरि ओम. येतोय महाराज आवाज? येतोय ना? मध्यंतरी मला काहीतरी आवाज येतोय कोणाचा. बरोबर. हे पहा, कुणी गडबड करून. अनेक जण प्रेमानं भक्तिभावानं ऐकतायत, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि खर तर या कोरोनाच्या काळामध्ये आंबेडकर शास्त्री महाराजांनी केवढ्या त्यांच्या नावाप्रमाणेच, कारण नावच त्यांचं प्रेमानंद आहे, आणि त्या पद्धतीनं सर्वांच्या मनात ते प्रेम, तो आनंद, ती भक्ती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सुरू केलेली अत्यंत गोड सेवा आहे. आणि या सेवेचा आनंद आपण सगळे घेता, याचं खरोखरच आपलं हे सद्भाग्य सर्वांचं म्हटलं पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो, वचन नेनता क्षमा कीजे. तुकाराम महाराजांनी मी बोललोय, कठोर बोललोय काही ठिकाणी, परंतु हे वचन नेनता होतं का, हे महाराजांनी जाणीवपूर्वक नम्रतेनं वापरलेला शब्द असावा असं मला वाटतं. एरवी नेनतेपणानं बोलणारे तुकोबाराय नाहीत. नेनतेपणाने सामान्य माणूस कदाचित तुम्ही आम्ही बोलू शकतो. अज्ञानानं माणसं काही बोलतात कधी, आणि मग म्हणतात नंतर आम्हाला असं बोलायचंच नव्हतं, चुकून झालं बरं का. तुकोबाराय मात्र शोधून आले संत हिता हित जगाचे. या जगाचं हित शोधून ते आलेले आहेत, आणि त्याच्यामुळे वचन नेनता हे जे काही शब्द त्यांनी उच्चारलेत, हे नम्र भावानं त्यांनी फक्त उच्चारलेत. आणि केवढं मोठं अंतकरण असतं बघा संतांचं. समाजाच्या हितासाठी समाजाला मार्गदर्शन केलं. खर तर तुकाराम महाराजांना त्याचं काही मानधन मिळत होतं का, त्याचा काही पगार मिळत होता का, हे अभंग लिहिण्याचा, हे लोकांना मार्गदर्शन करण्याचा? मला असं वाटतं आज तुकाराम महाराजांच्या अभंग म्हणणाऱ्यांना मानधन मिळतं आम्हाला, परंतु तुकाराम महाराजांना काय मिळालं तर मानही नाही, धनही नाही. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, श्री की अन्न अन्न करिता मेली. किती खडतर काळातून, कारण ज्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी घडत होत्या ना, तत्कालीन काळात लोकांना ते कळत नसतं. आमचं दुर्दैव दुर्भाग्य असं आहे की आमचे संत हे वैकुंठाला गेल्यानंतर किंवा समाधीस्थ झाल्यानंतरच आम्हाला ते कळायला लागले. त्या काळात फार कमी लोकांना ते कळाले. हे आजही जगामध्ये घडतं, आणि म्हणून महाराजांनी लोकांची क्षमा मागावी. खर तर हे सगळं उलट दिसतंय, आणि आपल्या सारख्यांना आज वाचताना सुद्धा फार वाईट वाटतंय की तुकोबारायांसारखे एवढे विरक्त संत, तुकोबारायांसारखे समाजाचं हित समजावून सांगणारे संत, ते मात्र आज म्हणतायत की बोलिलो ते काही तुमची या हिता, वचन नेनता क्षमा कीजे. बाबांनो, रागू नका रे माझ्यावर, दुरावा धरू नका माझ्यापासून. मी काय तुमचा वैरी आहे का, तुकाराम महाराज म्हणाले. परंतु क्षमा कीजे असं आपल्याला वाटलं असेल माझ्या एखाद्या कठोर शब्दांनी, पण मी का बोललो हे, त्यात तुमचं हित व्हावं, तुमच्या कुटुंबाचं व्हावं, तुमच्या जीवनाचं कल्याण व्हावं, काही चुकीचं आपल्या हातून घडू नये म्हणून काही गोष्टी मी परखड बोललो असेल. पण वचन नेनता क्षमा कीजे. काय करीत होते नेमकं तुकोबाराय कार्य? महाराज म्हणतात, वाट दावी तया न लगे रुसावे. जो वाट दाखवतो त्याच्यावरती रुसू नये, मार्ग दाखवणाऱ्यावरती रुसू नये. जसं एखाद्याला काय करावं जीवनात कळत नसेल, आणि कुणी जर त्याला परखडपणे समजावून सांगितलं, त्याच्यावर रुसावं का? हे पोरा, तुला कळत नाही, आम्ही सांगतो असं कर, असं कधी कधी वडीलधारी माणसं म्हणतात हक्कान. आणि का म्हणू नये त्यांनी? तरुण सागरजी महाराज जैन मुनी एक महान संत झाले, भारतातले राष्ट्रसंत म्हणायचे त्यांना. तरुण सागरजींचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे की म्हाताऱ्या माणसांची संगती करा, वडीलधाऱ्या माणसांच्या जवळ बसा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी माणसांच्या जवळ जा. कारण
त्यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात ना, त्या एकेका सुरकुतीमध्ये हजारो अनुभव साठवलेले असतात. म्हणून वडीलधाऱ्या माणसांचं ऐकावं. आमचे गुरु महाराज सांगायचे, रस्त्यानं 2 जण चालले आणि रस्त्यानं जात असताना एक वयस्कर माणूस होता आणि एक तरुण मुलगा त्यांच्या बरोबर होता, म्हणजे आजोबा आणि नातू. रस्त्याच्या कडेला बाजरीचं पीक पेरलेलं होतं आणि त्या बाजरीमध्ये काही शेंदड होती. वाळकं म्हणतात आपल्याकडे, काही शेंद म्हणतात, त्याला शेंदड म्हणतात. तर त्या मुलानं सांगितलं, आजोबा अहो बघा या बाजरीच्या पिकामध्ये काय छान ही शेंद आहेत, शेंदड आहेत, मी घेऊन येतो, छान दिसतात पिकलेली. म्हाताऱ्यानं सांगितलं, अरे जाऊ नको, ते कडू असतील. असं म्हटल्यानंतर तो नातू म्हणाला, तुम्हाला कसं काय कळलं इथूनच कडू असतील, मी जाऊनच येतो. तो गेला, त्यातलं एक शेंद तोडून पाहिलं, थोडं चाखून पाहिलं, तर ते खरंच कडू होतं. तो आला, आजोबा तुम्हाला इथून कसं काय कळालं ते कडू असेल? अरे म्हटले, सोपं आहे बाळा, रस्त्यावरून चालताना एखादी एवढी चांगली वस्तू दिसते तरीही ती तिथेच आहे, याचा अर्थ त्यात काही खराबी आहे, नाही तर लोकांनी चोरून नेलं नसतं का? लोक काय सत्ययुगातले आहेत का सगळे? म्हणून वयस्कर माणसांकडनं सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं असतं. मला वाटतं आधुनिक नवीन मुलांकडे सुद्धा खूप चांगली जशी माहिती असते. अनेक गोष्टी आता आम्ही पाहतो की आपल्या पिढीमध्ये जे शिक्षण नव्हतं ते आजच्या मुलांकडे आहे, तर ते आपण मान्य करतो ना, त्यांच्याकडूनही आपल्याला शिकण्यासारखं आहे तंत्रज्ञानातल्या गोष्टी. पण तसं नवीन मुलांनी सुद्धा मान्य करावं की मागच्या, म्हणजे आमच्याही पिढीच्या जी आणखी मागची पिढी आहे आपल्या वाडवडिलांची, त्यांच्याकडून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि ज्ञान हे कधी शिळं होत नसतं, ध्यानात घ्या. ज्ञान हे नेहमी ताजतवानं असतं, ते पवित्र असतं. गीतेमध्ये असं म्हटलं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या भूलोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये गंगा पवित्र आहे, गोमाता पवित्र आहे, गायत्री पवित्र आहे, अनेक गोष्टी पवित्र आहेत, पण सर्वात पवित्र काय असेल तर ज्ञान हे पवित्र आहे. या सर्व गोष्टींमध्ये ज्ञानाचा नंबर हा सर्वोच्च लागतो. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम, तुलनाच करून सांगितलंय गीताकारांनी, ज्ञानाच्या सादृश्यात इतर कोणतंही काही पवित्र नाही. आणि म्हणून हे ज्ञान आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कोणाकडूनही मिळो. ज्ञानोबा वयानं छोटे होते आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व संत हे त्यांच्या अत्यंत वयानं जास्त होते. नामदेवरायांचं वय जास्त होतं, सेना महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, सर्वच संत. पण तरी ज्ञानोबारायांनी बोलावं आणि इतरांनी ऐकावं, कारण ज्ञान हे पवित्र असतं, ज्ञान हे श्रेष्ठ असतं. त्याला वयाचं बंधन नाही, त्याला जातीचं बंधन नाही, त्याला परिस्थितीचं बंधन नाही. मुक्ताई 14 वर्षाच्या होत्या. बहिणाबाई म्हणतात ना, अरे मुक्ताई मुक्ताई 14 वर्षाच लेकरू, सांग देव योगी यान तिला मानल रे गुरु. आमचे सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की 1400 वर्ष वयाचे योगी महात्मे म्हणजे चांगदेव महाराज, आणि 14 वर्ष वयाच्या मुक्ताई. पण मुक्ताईला त्यांनी गुरु मानलं का बरं? त्याचं कारण ज्ञान हे श्रेष्ठ होत. म्हणून मला आजच्या पिढीला सांगायचंय, जुन्या पिढीकडे सुद्धा फक्त जुने म्हणून उपहासात्मक दृष्टीनं पाहू नका. सर्वजण पाहत नाही, मला खात्री आहे. नव्या पिढीमध्ये सुद्धा शिकले सवरलेले अनेक बंधू भगिनी आमचे सकारात्मक असतात. जुन्यातलंही जे चांगलं आहे ते घेतात. आपली संस्कृती, आपला विचार, आपले ऋषीमुनी, आपले वाडवडील जे काही सांगतायत त्याचा बोध घेऊन ते पुढे चालतात. आणि मला तर नेहमी असं वाटतं की जुन्यातलं जे चांगलं आहे ते स्वीकारावं, नव्यातलंही जे चांगलं आहे त्यात ती भर घालावी, म्हणजे सोन्याला सुगंध प्राप्त होईल. खऱ्या अर्थानं विज्ञान युगाचा आनंद आपल्याला त्या निमित्तानं घेता येईल असं मला वाटतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज जे सांगत होते ते काहींना पटत नसावं, प्रतिक्रिया काही चुकीच्या येत असाव्यात, असं या त्यांच्या शब्दांतून आपल्याला जाणवतंय. आणि म्हणून महाराज म्हणतात, बोलिलो जे काही तुमची आहिता, वचन निनता क्षमा कीजे, वाट दावी तया न लगे रुसावे,
काय समजावून सांगायचं संतांनी याच्यापेक्षा जास्त. मला वाटतं तुकोबाराय बोलतायत म्हणजे जणू काही आम्हाला आमच्या घरातली आई, आमचे वडील, आमचे आजोबा कोणीतरी समजून सांगतंय. आता मला बोलताना सुद्धा तसाच भाव त्या शब्दातून व्यक्त होताना दिसतोय. किंबहुना तुकोबाराय त्या भावनेनं सांगतायत असंच वाटू लागतंय. आणि म्हणून वाट दावी तया नलगे रुसावे. जो वाट दाखवतो, जो मार्ग दाखवतो, कधी कधी कठोरपणानं समजावून सांगतो, पण तया नलगे रुसावे, त्याच्यावर रुसू नये. कारण अतित्याई जीवे नाश पावे. जर आपण मार्ग दाखवणाराकडून मार्गदर्शन घेण्यापेक्षा त्याचा अतिक्रम केला तर मग जीवे नाश पावे. प्रवास करतोय आपण आणि एखाद्यानं सांगितलं या वाटेनं जाऊ नका बरं, पुढे जरा धोका आहे, आणि नाही ऐकलं तर मग जीवाशी गाठ आहे. काहीतरी भयंकर घडू शकतं. कारण तो मनुष्य कळकळीनं सांगत होता, आपण त्याचं ऐकायला हवं होतं. हा अनुभव आपल्याला कधी कधी पुढे गेल्यावरती येतो. मला वाटतं तसंच आहे इथे. तुकोबाराय म्हणतात आतित्याई जीवे नाश पावे. नाही जर ते मार्गदर्शन घेतलं, नाही त्या मार्ग दाखवणाराचं आपण ऐकलं, तर मग जीवानिशी नाश झाल्याशिवाय राहत नाही. पुढे तुकोबाराय म्हणतात निंबदिला रोग तुटाया अंतरी, पोभाळिता वरी आतच रे. लिंब दिला, औषध ही बरीच औषधं कडू असतात बरं का. विशेषतः आयुर्वेदातले बरीच औषधं कडू आहेत, पण कडू असताना त्याचा परिणाम मात्र फार गोड आहे. या कोविडच्या काळामध्ये गुळवेलाचं महत्व लोकांना कळालं. एरवी त्या गुळवेलाकडे कोणी पाहत नव्हतं, इतका तो आजूबाजूला असायचा तरी. परंतु आता तो गुळवेल मिळणं अवघड झालंय. त्याचं कारण त्या गुळवेलाचे जे परिणाम आहेत, नुसता कोरोनापुरत्या रोगापुरते नाही, अनेक आजारांवरती त्याचे परिणाम पूर्वीपासूनच दिसून आले आणि आज तर ते सिद्ध झालेत. म्हणून औषध कडू आहे, गुळवेल कडू आहे लागताना, पण त्याचा परिणाम मात्र मधुर आहे. मला असं वाटतं कधी कधी आज एखाद्या वस्तूची आपल्याला चव काय लागते याच्यापेक्षा उद्याचा त्याचा परिणाम काय असतो हे महत्वाचं आहे. एखाद्याला साखरेचा आजार झालेला आहे, डायबिटीज, शुगर, बासुंदी गोडच आहे हो. शुगर झालेल्या माणसाला काय कडू लागते का ती? त्यालाही खाताना ती गोडच लागते. परंतु त्या बासुंदीचा परिणाम गोड आहे का? नाही. बासुंदीचा परिणाम मात्र अत्यंत, ज्याला शुगर आहे त्याच्यासाठी तो चुकीचा होऊ शकतो. म्हणून आज काय चव याला महत्व देऊ नका, उद्या त्याचे परिणाम काय. मी आपल्याला जाता सांगेन, एखादा तुमचा मित्र आहे आणि जर का तो तुम्हाला गोड बोलून व्यसनाच्या मार्गाला लावत असेल, त्याचे शब्द गोड आहे, पण तो मित्र गोड बोलून जर व्यसनाकडे तुम्हाला घेऊन जात असेल तर त्याचा परिणाम मात्र उद्या कडू होईल, वाईट होईल. त्यापेक्षा एखादं तुमचं हित पाहणारी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती, तुमच्या स्नेहातील व्यक्ती जर थोडस कठोर बोलत असेल, परंतु त्यांचं बोलणं उद्याच्याला मात्र तुमच्यासाठी हिताचं आहे, आणि म्हणून आज जे कडू आहे ते कधी कधी उद्यासाठी गोड लागत असतं. आमचे महाराज म्हणाले, 21 विषयाविषयीचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ करताना आज थोडे कष्ट आहेत, पण उद्या त्याचा परिणाम गोड आहे. तसं तर आवडीनं केलं तर आजही त्याचा परिणाम गोडच आहे. नामामृत गोडी वैष्णवाला आधली, योगिया साधली जीवन कळा. गोडच आहे आजही त्याचा परिणाम, त्यात आवड असली पाहिजे. इथे तुकाराम महाराज म्हणाले, निंब दिला रोग तुटाया अंतरी. कोरोनामध्ये कडुलिंबाची पानं चावून खाणं हे सुद्धा एक औषध म्हणून आलं होतं, आणि त्याचे खूप चांगले परिणाम आम्ही स्वतः अनुभवले, आमच्या अनेक सहकार्याने अनुभवले. काही नाही, सकाळी फक्त अनुशापोटी एक 5-10 पानं कडुलिंबाची चावून खायची. पूर्वी खातच होते आपले लोक. आजच्या अशा या पॅन्डेमिकच्या काळात तर ते खात राहावे. पोटाचे आजार बरे होतात, रक्तातील अनेक आजार बरे होतात, आणि हे आगंतुक येणारे कोरोनासारखे आजार तर पळूनच जातात. पण काय आहे, आपली त्या आयुर्वेदावर श्रद्धा असली पाहिजे. औषधं पुष्कळ आहे, गोमूत्र चांगलं आहे,
आपल्या घरात जी जी मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यातून काढा, तोही महत्वाचा आहे. पण असं आहे ना, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन लाखो रुपये घातले की मग ट्रीटमेंट घेतल्यासारखं वाटतं. सोपं काही सांगितलं तर ते सुलभ कोणी न करी सांगता, महाराज म्हणाले. तुकोबारांना हाही अनुभव त्या काळातला होता. तेव्हा सांगण्याचा भाव इतकाच आहे, लिंब दिला तुकोबाराय म्हणाले, रोग तुटाया अंतरे. लिंब दिला रोग तुटाया अंतरी. पण घेतलाच नाही तो. कडू लागतंय बाबा, हे औषध आम्हाला नको. मग नाही घेतलं तर काय होईल? पोभाळीता बरी वरी आत चरे. तो प्यायचा होता लिंबाचा काढा, रस. तो पिलाच नाही. काय केलं? फक्त वरून वरून अंगाला लावला. आणि वरून वरून अंगाला लावल्यामुळे पोभाळीता वरी आत चरे. तो आत शरीरात आजार चरल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही तो लिंब कडू लागतो म्हणून फक्त वरून लावला. या उलट तो घेतलाच पाहिजे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हित देखण्याशी कळे. बाबांनो, आपल्या जीवनातलं जे हित आहे ते दृष्ट्यांना कळतं. कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला अशी वाटते की आपल्या बाबतीत अशी का घडते. कधी कधी काही माणसं आपल्याशी थोडस रागानं का वागतात. पण तुका म्हणे हित देखण्याशी कळे. मी आपल्याला एक उदाहरण याच्यावरती सांगेल. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांकडे अनेक विद्यार्थी होते. त्या विद्यार्थी दशेमध्ये 2 विद्यार्थी त्यांचे अतिशय आवडीचे. एकाचं नाव नरेंद्र आणि दुसऱ्याचं नाव वीरेंद्र. अर्थात नरेंद्र हेच पुढे स्वामी विवेकानंद झाले, हे आपल्यासारख्या सर्व सुज्ञ श्रोत्यांना ठाऊकच आहे. एक दिवस काय झालं, बोटीतून काही लोक प्रवास करत होते आणि त्या बोटीतल्या लोकांनी गंगेतून ती बोट चाललेली भागीरथीतून, आणि रामकृष्ण परमहंस देवांविषयी काहीतरी अपशब्द बोलायला सुरुवात केली. त्या नावेमध्ये रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य बसलेला होता, त्याचं नाव वीरेंद्र. रामकृष्ण परमहंसांविषयी काहीतरी वाईट बोलतायत, पण तो वीरेंद्र काहीच बोलला नाही. कारण हे एवढे लोक आहेत, आपण काय यांना बोलणार, असं बहुधा त्याला वाटलं असावं. त्या नावेत असलेल्या एका माणसानं दुसऱ्या दिवशी रामकृष्ण परमहंसांना ही गोष्ट सांगितली. स्वामीजी, तुमच्या एका शिष्या देखत काही लोक तुमची निंदा करत होते, पण तो मात्र काहीही प्रतिशब्द बोलला नाही. रामकृष्ण परमहंसांनी त्या वीरेंद्र नावाच्या विद्यार्थ्याला बोलावून घेतलं आणि सांगितलं, वीरेंद्र, अरे ही माणसं जे सांगतायत ते खरंय का? लोक काहीतरी अपशब्द बोलत होते आणि तू काहीच बोलला नाही. म्हणाले, हो स्वामीजी, परंतु ते लोक खूप संख्येनं होते, मी त्यांच्याशी काय प्रतिशब्द करणार, मूर्ख लोक होते. रामकृष्ण परमहंस त्या वीरेंद्राला म्हणाले, अरे आपल्या श्रद्धास्थानांची निंदा ही आपण आपल्या उघड्या कानांनी ऐकू नये. आपली माता, आपले गुरु, आपलं राष्ट्र, आपल्या देवता, आपले ग्रंथ, आपले संत, या सर्वांविषयी आपण अत्यंत सश्रद्ध राहावं, तरी काही बोलू नये. असं म्हटल्यानंतर तो वीरेंद्र गेला आणि सांगितलं, याच्या पुढे आता अशी ऐकून घेऊ नको, 2 शब्द प्रतिकार करायचा. वीरेंद्र निघून गेला. पुढे 1-2 महिन्यांनी आणखी एक प्रसंग असाच आला. नाव चालली होती, नावेत काही लोक बसले होते आणि ते असेच रिकाम म्हणून ते त्यांची निंदा करू लागले. मला असं वाटतं, निष्क्रिय माणसं आणि निर्बुद्ध माणसं हे नेहमी सक्रिय आणि सज्जन माणसांची निंदा करण्यात वेळ घालवत असतात. असा अनुभव जगामध्ये पुष्कळ वेळा येतो. म्हणून नावेत बसलेले लोक रामकृष्ण परमहंसांची निंदा करू लागले, परंतु त्या नावेमध्ये आज वीरेंद्र नव्हता, तर त्या नावेत आज नरेंद्र होता, म्हणजे स्वामी विवेकानंद. त्या नरेंद्राने त्या लोकांना प्रतिशब्द केला, काय रे माझ्या बोलता, आणि असं जर बोलाल तर खबरदार, असं म्हणून नरेंद्र उभा राहिला आणि ते बोलणारे लोक गप्प झाले. कोणातरी नावेतल्या एका माणसाने पुन्हा रामकृष्ण परमहंसांना ही गोष्ट येऊन सांगितली की तुमच्या एका शिष्यानं लोकांशी भांडण केलं का, काहीतरी बोलत होते तुमच्याविषयी, तो भांडायला लागला.
रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रला बोलावलं. नरेंद्र, काल असं घडलंय? हो हो घडलंय. पण महाराज, तुमची निंदा लोक संत संग, लोकापवाद हा असतोच. आणि म्हणून किती लोकांशी तोंड देत बसणार? भांडत जाऊ नको. पहिला विद्यार्थी बोलला नाही तर गुरुजी म्हणाले तू का बोलला नाही त्यांना? दुसरा विद्यार्थी बोल, कशाला भांडत बसतोय? हे सगळे प्रश्न मनामध्ये आले. नरेंद्रच्या मनामध्ये एक युद्ध सुरू झालं विचारांचं, की गुरुजी एकाला असं मार्गदर्शन करतायत, दुसऱ्याला असं मार्गदर्शन. गुरुजींचं हे खरं म्हणायचं का ते खरं म्हणायचं, किंबहुना आम्ही ऐकायचं की न ऐकायचं? अशा या सगळ्या मनस्थितीमध्ये न जेवता नरेंद्र तसाच बसून राहिला, विचार करत एका बाजूला बसला. रामकृष्ण परमहंस त्याच्या जवळ आले. विचारलं, नरेंद्र तू जेवला नाहीस, कुणाशी बोलत नाहीस, काय झालंय नेमकं? असं म्हटल्यानंतर नरेंद्रनं सांगितलं, स्वामीजी तुम्हाला ठाऊक आहे, माझा मित्र जो वीरेंद्र आहे त्याला तुम्ही म्हणालात की का लोकांना तू बोलला नाही, आणि मी जर बोललो तर मला म्हणतात तू का भांडतोय. असं 2 टप्प्याचं मार्गदर्शन तुम्ही का केलं? त्यावेळेला रामकृष्ण परमहंस हसायला लागले. म्हणाले, बाळा तुला गुरु झाल्यावर हे कळेल. पण ठीक आहे, तरी तू विचारलंय ना तर मी सांगतो. तुझा जो मित्र आहे ना वीरेंद्र, त्याचा स्वभाव फारच नाजूक आहे, आणि म्हणून त्याच्या स्वभावाला जरा धार चढावी म्हणून मी सांगितलं की ऐकून घेत जाऊ नको, 2 शब्द बोलत जा. आणि नरेंद्र, तुझा स्वभाव मुळातच अत्यंत गरम आहे, त्याच्यामुळे तुला आणखी भांड असं जर म्हटलो तर तू तर आगच लावशील. आणि म्हणून तुझ्या स्वभावाची धार जरा कमी व्हावी म्हणून तुला सांगितलं की लोकांशी भांडत जाऊ नको. पण हे 2 टप्प्यात मार्गदर्शन का केलं हे कळायला तुला गुरु व्हावं लागेल. तुला आज हे कळायचं नाही. मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा कधी कधी अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ, असं महाराज म्हणतायत. अर्थात संतांचे बोल, संतांचे शब्द हे आपल्या हिताचेच असतात, हे समजायला सुद्धा वेळ लागतो. आणि लोक त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात. मला नवल वाटतं की आजही आमच्या माऊली तुकोबारायांच्या अभंगांवरती, त्यांच्या ग्रंथांवरती लोक वाद घालतात, टीका करतात, हे खरंय की ते खरंय. मला असं वाटतं हे सूर्याच्या तेजापुढे आपण काहीतरी बरळणं हे काही योग्य होणार नाही. तेव्हा सुरुवातीला मी जसं म्हणालो तसं या संतांचे स्वभाव, त्यांचा मूळ विचार, समाजाविषयीची कळकळ ही एकदा आपण समजून घ्यावी. आणि मग त्यांच्या अभंगांचे अर्थ काय होतात, ते कसे समाज हिताचे आहेत ते आपल्याला कळू लागेल. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याच कळकळीनं मार्गदर्शन केलं. बोलिलो ते काही तुमची या हिता, वचन नेनता क्षमा कीजे, वाट दावी तया न लगे रुसावे, आतिथ्याई जीवे नाश पावे, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळितावरी आत चरे, तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी. असा हा अभंग महाराज शेवटी म्हणाले, तुका म्हणे हित देखण्यासी कळे. मी त्यासाठीच दृष्टांत सांगितला. काही गोष्टी अशा असतात, आपल्या नजरेनं पाहिल्या तर त्या वेगळ्या दिसतात, आणि दुसऱ्यांच्या नजरेनं पाहिल्या तर त्या आणखी वेगळ्याच दिसतात. काही प्रश्नही असे असतात, काही समस्याही अशा असतात. आणि म्हणून काही जीवनाचं जे हित आहे ते संतांना जे कळतं ते आपल्याला कळेलच असं नाही. मग तुका म्हणे हित देखण्याशी कळे. जसं एखादा डोळस माणूस आहे, त्याला दिसतंय की समोर खड्डा आला आहे, आणि एखादा अंध आहे, तो त्याला सांगतोय की बाबा रे पुढे जाऊ नको, खड्डा आहे, जर पडशील त्यामध्ये. पण त्या अंधानं जर त्या डोळसावर विश्वासच ठेवला नाही तर तो अंध त्या खड्ड्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं अंध कोण आहे तर तुकोबारायांच्याच अभंगाचा आधार घेऊन मी म्हणेल की तुका म्हणे अवघे आंधळे हे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा. तुकाराम महाराज म्हणले, अरे खरा देव, खरा परमार्थ तो न करता आपण चुकीच्या मार्गाने जर चाललो तर हाच अंधपणा आहे. म्हणून अज्ञान हेच अंधत्व आहे. आणि देखणेपणा काय तर ज्ञान
हेच खऱ्या अर्थानं माणसाला देखणं बनवतंय, ती दृष्टी देत आहे. नाही तर ज्ञान नसेल तर नुसते साधे डोळे असून काय उपयोग आहे हो? मला सांगा. हिरवीगार एखादी वनस्पती आहे आणि एखाद्याला पाहायला दिली, पण त्याला जर त्या वनस्पतीचं ज्ञानच नसेल तर काय समजेल त्याला ही वनस्पती कोणती आहे, कोणत्या रोगावर चालू शकते? म्हणजे त्याला ती दृष्टी असली पाहिजे, ते ज्ञान असलं पाहिजे, तर त्या वनस्पतीचा त्याला उपयोग होईल. तसंच आहे अध्यात्मामध्ये सुद्धा. हा विचार संतांकडे होता, जीवनाचं हित त्यांना कळत होतं. म्हणून तुका म्हणे हित देखण्याशी कळे. अर्थात तुकोबाराय सुद्धा त्या देखण्यांच्या मांदियाळीतील संत होते, की ज्यांना दिसत होतं, ज्यांना योग्य ते समजत होतं, योग्य ते समाजाला सांगत होते. आणि म्हणून मायबाप हो, आज आपणही, तुम्ही आम्ही सर्व सामान्य तुकोबाराय माऊली आणि आपले सर्व जे संत महात्मे ऋषीमुनी झाले, त्यांचा विचार जीवनामध्ये स्वीकारून वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. कारण ते देखणे होते, त्यांना दिसत होतं, आणि आपण अज्ञानाने अंध आहोत. आपल्या जीवनाचा मार्ग उद्या खडतर होऊ नये असं वाटत असेल तर मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. या विचारावर येऊन आपण थांबूयात. संतांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करणं हेच जीवाच्या हिताचं आहे, आणि तेच करण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये आपण करूया. एवढाच संकल्प प्रवचनाच्या समाप्तीला करून मी या ठिकाणी थांबतो. आज आमचे परमस्नेही आदरणीय आंबेकर शास्त्रीजी महाराज अतिशय तळमळीनं, माझे ते स्नेही आहेत, मी त्यांची तळमळ पाहिलेली आहे, त्यांचं कार्य पाहिले, अतिशय प्रेमानं नेहमी समाजात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. या कोविड काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेवरची प्रवचनमाला चिंतन सेवा त्यांनी सुरू करून वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये एक चांगली मोठी भर घातलेली आहे. आणि आपल्यासारखे अनेक मान्यवर भाविक श्रोते मोठ्या प्रेमाने यामध्ये सहभागी होऊन तुकोबारायांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावतायत. सुरुवातीला म्हणालो तसं तंत्रज्ञ मंडळींच्या सहकार्याशिवाय हे प्रवचन सर्वांपर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणून त्या सर्वांचेच करून आभार व्यक्त करत असतानाच तुकोबारायांचे, माऊलींचे, पांडुरंगाचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभोत एवढीच प्रार्थना करतो आणि प्रवचन सेवा या ठिकाणी थांबवतो. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. कुंडलीक वरदा ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. धन्यवाद.